एकदा आभाळात दोन ढगांची भेट झाली. काळा ढग पाण्याने जड झाला होता. तो हळूहळू जमिनीकडे उतरत येत होता. गोरा ढग अगदी हलका होता. तो उंच आभाळात चढत होता. भेट झाल्यावर गोऱ्या ढगाने काळ्या ढगाला विचारले, "कुठे चाललास?" काळा ढग म्हणाला, "जमिनीकडे. मी तेथे जाऊन पाऊस पाडणार आहे. माझ्याजवळ जेवढे पाणी आहे ते सगळे धरणीमातेला देऊन टाकणार आहे." जमीन उन्हाने तापली आहे. नद्या, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. झाडे पण सुकून गेली आहेत. शेतकरी आतुरतेने माझी वाट पाहत आहेत. मला जरा घाईने गेले पाहिजे. गोरा ढग त्याच्यावर हसला. त्याला म्हणाला, "वेडाच आहेस. आपली संपत्ती कधी अशी कोणी जगावर उधळून देतो का? तुझ्यातले पाणी संपले की तुझे आयुष्य संपले. मी चाललोय स्वर्गात. देवबाप्पाच्या घरी. एक जागा रिकामी झाली आहे. ती मला मिळेल." गोऱ्या ढगाला खूप घाई होती. तो धावतच पुढे निघाला. काळा ढग हळूहळू जमिनीपर्यंत आला. मुसळधार पाऊस झाला. काळा ढग अदृश्यच झाला. नद्या, नाले, दुथडी भरून वाहू लागले. तलाव, विहिरी काठोकाठ भरले. सारे रान हिरवेगार झाले. शेतकरी सुखावले. गोरा ढग वर जाताना ते पाहत होता. काळ्या ढगाच्या वेडेपणाला तो हसला. पाहता पाहता स्वर्गाचा दरवाजा आला. गोऱ्या ढगाने दार ठोठावले. एका देवदूताने ते उघडले. त्याने गोऱ्या ढगाला विचारले, "तुझे देवबाप्पाकडे काय काम आहे?" गोरा ढग आपल्याच तोऱ्यात होता. तो म्हणाला, "मी इथे राहायला आलोय. स्वर्गात एक जागा रिकामी झालीय. ती मलाच मिळणार. उघडा दरवाजा." दार उघडायच्या ऐवजी देवदूताने ते लावूनच घेतले. लावता लावता तो म्हणाला, "ती रिकामी जागा आता भरली आहे." देवबाप्पा स्वतः विमान घेऊन गेले होते व त्या काळ्या ढगाला स्वर्गात घेऊन आले, ज्याने आपले सर्वस्व देऊन पृथ्वीवर आनंदी आनंद निर्माण केले. त्यापेक्षा आणखीन चांगली व्यक्ती कोण असणार? असे म्हणून देवदूताने स्वर्गाचा दरवाजा लावला.